18व्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आलेले आहेत आणि सर्वांना धक्का बसेल असे हे निकाल आहेत। इंडिया आघाडी जे लोकांना वाटत होते की खूप काही खास करू शकणार नाही, मोदींपुढे टिकू शकणार नाही, त्या इंडिया आघाडीने भाजपला मोठा धक्का दिलेला आहे आणि चांगल्या सीटनी ते पुढे आलेले आहेत। एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून, एक विरोधी गट म्हणून ते बसू शकतात। कदाचित ते येत्या काही दिवसात सरकार देखील बनवू शकतात। ही वेगळी समीकरण आहेत, पण एक्झिट पोल जे प्रेडिक्ट करत होते, एक्झिट पोल प्रमाणे जे म्हणणं होतं तसं काहीच घडलं नाही। त्याच्या उलट हे सगळे आपल्याला पोल्स बघायला मिळाले। आपण बघितलं की काही एक्झिट पोलनी तर 350, काहीनी तर 410, 415 पर्यंत एनडीएला सीट्स दिलेल्या आणि कुठल्याही एक्झिट पोलने इंडिया आघाडीला 200 पर्यंत, 250च्या पुढे जात नाहीत असं सांगितलेलं। पण सगळ्या गणितं चुकलीत, सगळे निर्णय फिरले आणि हे का झालं ह्याच्याबद्दल आज आपण थोडी चर्चा करू। एक्झिट पोल एवढ्या वाईट प्रकारे का चुकले हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपण एकदा आधी आकड्यांवर नजर टाकू की नेमकं कुणाला किती सीट मिळाली। आपण जर लोकसभेचा निकाल बघितला तर भारतीय जनता पक्षाला 240 सीट मिळाल्या। इंडियन नॅशनल काँग्रेस 99 सीट्सवर आहे, ही खूप मोठी उडी आहे। मागच्या वेळी ते 52-53 सीट्सवर होते। समाजवादी पार्टी 37 सीट, टीएमसीला 29 आणि जनता दल 12, राष्ट्रीय जनता दल 4 आणि महाराष्ट्रातलं चित्र तर तुम्हाला माहितीच आहे, उद्धव ठाकरे 9, शरद पवार 8 आणि हे सगळं आहे। पण एक दिसतं की एक्झिट पोल्सनी तर असं काहीच प्रेडिक्ट केलं नव्हतं। जिथं 99 सीट काँग्रेसला मिळाल्या तसं एक्झिट पोल प्रमाणे बघितलं तर ते 50-60 वरच त्यांचा खेळ होणार होता। असं का झालं नाही? ह्याचं एक मोठं कारण असं आहे की एक्झिट पोल्स हे या अर्बन भागात जास्त फोकस केला असं दिसतंय। रुरल भागात त्यांना ते करता आलं नाही। तुम्ही कुठलाही निकाल काढून बघा, तुम्हाला लक्षात येईल की रुरल एरियामधला जो मतदार होता तो सगळा मतदार हा काँग्रेसच्या बाजूने, म्हणजेच अर्थात इंडियाच्या बाजूने उभा आहे। आणि जो शहरी मतदार आहे त्याने काही प्रमाणात मोदींना मतदान केलेलं आहे आणि तो मोदींच्या पाठीमागे उभा आहे। पण यात एक ट्विस्ट असा येतो की शहरातला मतदार तेवढ्या प्रखरतेने बाहेर पडला नाही, तो मतदान करायला गेला नाही। त्यानं मतदानाचा दिवस एक सुट्टी म्हणून एन्जॉय केला। खूप कमी मतदान झालं यावेळेस, हे आपल्याला माहिती आहे। 55च्या आसपास काहीतरी मतदानाचा टक्का आहे आणि त्यात बऱ्यापैकी शहरातले मतदार हे घरातच होते, ते बाहेर पडण्यास त्यांनी नकार दिला। या उलट जो दलित मतदार आहे, मुस्लिम मतदार आहे, बॅकवर्ड क्लास मतदार आहे, तो सगळा मतदार बाहेर पडला, त्यानं भरभरून मतदान केलं आणि त्याचं मतदान हे इंडिया आघाडीला झालं हे आपल्याला दिसून येतं। इंडिया आघाडीने जे 2-3 मुद्दे उचललेले, म्हणजे भाजप संविधान बदलणार किंवा आम्ही आलो तर कास्ट सेन्सस करणार आणि त्याप्रमाणे नोकऱ्या देऊ, किंवा जे ते म्हणतात की खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या वॅकेंट आहेत त्या आम्ही भरू, हे सगळे जे मुद्दे होते हे लोकांना अपील झाले। त्यांना असं वाटलं की आपण जर इंडिया आघाडीला मतदान केलं, जर काँग्रेसचं सरकार आलं तर ह्याचा फायदा होईल आपल्याला, आपल्या इंटरेस्टमध्ये हे सरकार काम करेल। आता सध्या तरी त्यांना मेजॉरिटी नाहीये, पण येत्या काही दिवसात जर काही पक्ष इकडून तिकडे गेले आणि तसे प्रयत्न चालू आहेत असं मला कळते, तर त्याप्रमाणे कदाचित सरकार बदलेल। एक्झिट पोल बद्दल बोलायचं तर यातून हेच दिसतं की हे जे एक्झिट पोल होते हे एकतर एसी रूम मध्ये बसून प्रेडिक्ट केलेले एक्झिट पोल होते, किंवा जो अर्बन मतदार आहेत त्यांच्याशी बोलून त्यांचं मन जाणून घेऊन केलेले एक्झिट पोल होते। मला नाही वाटत की कोणताही एक्झिट पोलचा माणूस, कोणतीही संघटना तळागाळात जाऊन शेतकऱ्याशी बोलली किंवा दलिताशी बोलली, मुस्लिमांशी बोलली, त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी फक्त आणि फक्त वरवरचं पिक्चर दाखवलं, जे एक माहोल होता देशात असं म्हणत होतं, असं मीडियानं जो माहोल तयार केला होता त्या माहोलच्या प्रमाणेच यांनी पण आपले नंबर्स बाहेर काढले आणि ते पूर्णपणे चुकले। पुढील काळात जे एक्झिट पोल येतील त्यावेळेस या संघटनांना खालीपर्यंत जावं लागेल, शेवटचा माणूस या देशातला काय विचार करतो त्याच्यापर्यंत पोहोचावं लागेल। तसं केलं तरच आपल्याला एक्झिट पोल मधून एक क्लिअर पिक्चर बघायला मिळेल। जनरली काय असतं, एक्झिट पोलचे आकडे हे चुकू शकतात, त्यात काहीच गैर नाहीये, पण एक्झिट पोल ऍटलिस्ट तुम्हाला एक डिरेक्शन दाखवतं की हे कुठल्या डिरेक्शन मध्ये निघाले। यावेळी आकडेही चुकले आणि डिरेक्शन ही चुकली, त्यामुळं एक्झिट पोलवरची विश्वासार्हता गेलेली आहे। लोकांचं म्हणणं आहे की एक्झिट पोलचा जर विपरीतच निर्णय येत असाल तर एक्झिट पोल का बघायचे किंवा त्याचा काय उपयोग आहे, ही पहिली गोष्ट। अजून एक गोष्ट म्हणजे मागच्या वेळेसपर्यंत आपण जे म्हणत होतो की मोदींची लाट आहे, यावेळेस बघायला मिळालं की मोदींच्या विरोधात एक लाट होती, पण ती वरवर दिसत नव्हती, ती एक सायलेंट लाट होती। त्यामुळे लोक बोलून दाखवत नव्हते, कोण कोणाला जाऊन सांगत नव्हतं की मला भाजपला मतदान करायचं नाही, मी काँग्रेसला मतदान करून आलोय। पण एकंदरीत ईव्हीएमच्या पुढे जाऊन त्यांनी काँग्रेसचं बटन दाबलं
काँग्रेसच्या मित्र पक्षांचं बटन दाबलं आणि त्यांनी त्याचा गवगवा कुठेही केला नाही. त्याची काही कारणं असू शकतात, त्यांची पर्सनल रिझन्स असू शकतात, पण यामुळे कुणालाच हे लक्षात आलं नाही की भाजपची लाट नाहीये. वरवर दिसत होतं, मीडिया दाखवत होतं, पण आत काहीतरी वेगळ्याच गोष्टी शिजत होत्या आणि जनतेनं भाजपला यावेळेस तशा प्रकारे नाकारलं असं आपण म्हणू शकतो. तुम्ही म्हणाल की त्यांना बहुमत मिळालं, एनडीए सत्तेत येईल परत, पण त्यांनी जो नारा दिलेला 400 पार, अबकी बार 400 पार, फिर से एक बार मोदी सरकार म्हणा, किंवा परत एकदा म्हणण्यात आलेले की 350 तर होतीलच, तसं काही झालं नाही. त्यांना 300च्या आत रोखण्यात काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला सफलता मिळालेली आहे आणि यामुळे येत्या काही दिवसात पूर्ण राजकारण पालटून जाईल देशाचं. नवीन समीकरणं बघायला मिळतील आणि यात काय होतं याच्याकडे आपण नजर लावून ठेवू, आपण बघू आणि त्याचे व्हिडिओज आपण तुमच्यापर्यंत आणत राहू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.